नमस्कार शेतकरी बांधवांनो, फर्स्ट ऑफ ऑल तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जाहीर झालेला आहे। आणि सेकंड आनंदाची बातमी म्हणजे की नमो योजनेअंतर्गत 9वा हप्ता हे तुमच्या आता खात्यात जमा होणार आहे। 8वा हप्ता आपल्या खात्यामध्ये काल मित्रांनो जाहीर झालेला आहे। 25 तारखेला नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेला आहे। सांगितल्याप्रमाणे वारंवार तुम्हाला मी 2-3 वेळा व्हिडिओ बनवून सांगितलं की 25 ते 26 तारखेदरम्यान तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार होता आणि 100% मित्रांनो आपण सांगितलेली तारीख मित्रांनो त्याच तारखेला हप्ता तुमच्या खात्यात जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन। आणि ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जाहीर झालेला आहे। त्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी आहे, म्हणजे आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे। आणि डबल आनंदाची बातमी म्हणजे की 9वा हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर कसा जमा होणार आहे, का जमा होणार आहे, कधी जमा होणार आहे, रक्कम किती असणार आहे, काय निकष असणार आहेत, काय पात्रता यादी असणार आहे, सर्व पाहूया। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की याच्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात मित्रांनो। तर मागे जेव्हा आपण पाहिलं मित्रांनो शेतकऱ्यांच्या अपात्रतेमध्ये खूप सारी घट होत आहे। 92 लाख शेतकरी पात्र होते तेव्हापासून तर 65 लाख शेतकरी आता पात्र आहेत। आणि आता 9व्या हप्त्यासाठी सुद्धा एक GR आता काही दिवसात प्रसिद्ध होणार आहे, तर त्यातसुद्धा काही शेतकरी घट होणार आहे। तर शेतकरी घट का होत आहे मित्रांनो, शेतकरी अपात्र का होत आहेत, कारण की शेतकऱ्यांना PMचा हप्ता मिळत आहे मात्र नमोचा हप्ता मिळत नाही आहे। खूप सारे शेतकऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट केला किंवा आम्हाला PMचा हप्ता 22 हप्ता मिळाला पण आम्हाला नमोचा 8वा हप्ता नाही मिळाला। तर असं याचं काय कारण असणार आहे की तुम्हाला हप्ता मिळत नाही आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्हाला हप्ता मिळणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्ही तुमची KYC पहिल्यांदा कंप्लीट करून घ्या। लक्षात ठेवा मित्रांनो, PMचा जरी हप्ता मिळाला असेल तरी तुम्ही KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हप्ता जाहीर होणार आहे। सोबतच तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक असणं अनिवार्य आहे मित्रांनो। तुमचे DBT मार्फत ही रक्कम जाहीर केली जाते, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर। मित्रांनो जर तुमची कामं जर योग्यरित्या असतील, तुम्ही हलगर्जीपणा करत नसाल तुमच्या तांत्रिक गोष्टीसाठी, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे ॲक्युरेट ज्या दिवशी टाकतात त्या दिवशी येतात मित्रांनो। आता तुम्ही म्हणता की नमोचा 9वा हप्त्याबद्दल सांग, तर मित्रांनो नमोचा 9वा हप्ता शेतकऱ्यांना आता काही दिवसात जाहीर होणार आहे। तुम्ही म्हणता की का जाहीर होणार आहे, 8वा हप्ता इतक्या लवकर मिळाला, तर मित्रांनो हा प्रश्न एकदम व्यर्थ आहे। कारण की आपण पाहिलं की नमोच्या 8व्या हप्त्याला 6 महिन्याचा कालावधी लागलेला होता। किती? 6 महिन्याचा कालावधी। जवळजवळ 6 महिने झाले नंतर 8वा हप्ता आपल्याला मिळाला, तर 4 महिने वगळता तर मित्रांनो आपला नमोचा 9व्या हप्त्याचा टायमिंग हे सुद्धा कंप्लीट झालेला आहे मित्रांनो। बातमीसुद्धा व्हायरल झालेली होती की नमोच्या 8व्या हप्त्यासोबतच 9वा हप्ता जाहीर होणार आहे, पण तो जाहीर झालेला नाही आहे। 9व्या हप्त्याचा टायमिंग कंप्लीट झालेला आहे, मात्र 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या म्हणजे काल जाहीर झालेला नाही आहे। पण नमोचा 9वा हप्ता येत्या काही दिवसातच आपल्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे अशी बातमी मित्रांनो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। आणि ही सत्यतासुद्धा आहे, कारण की नमोच्या जे हप्ता आहे ना त्याचा 9वा त्याचा टायमिंग कंप्लीट झालेला आहे मित्रांनो। राज्य सरकारला तो द्यावाच लागेल। तर तुम्हाला सांगतो मिड एप्रिलपर्यंत आपल्याला या संदर्भात GR पाहायला मिळणार आहे। आणि GR झाल्यानंतर त्वरित 10 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्तासुद्धा जाहीर होणार आहे। मिड एप्रिल म्हणजे मित्रांनो 15 तारखेपर्यंत तुम्हाला GR या संदर्भात पाहायला मिळणार आहे। आणि GR पाहिल्यानंतर तुम्हाला 8 दिवसात हप्ता पाहायला मिळणार आहे 9वा। आज मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही जर आज सर्च केलं तर तुम्हाला या टॉपिकवर फक्त माझा व्हिडिओ मिळणार आहे। मग तुम्ही उद्या किंवा परवा सर्च करसाल तर तुम्हाला या टॉपिकवर खूप सारे व्हिडिओ मिळणार आहेत की नमोचा 9वा हप्ता तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। कारण की शासकीय अपडेट आल्यानंतर सर्वात प्रथम आमच्या CSC धारकांना माहीत पडत असते मित्रांनो। शासनाच्या ऑफिशियली पेजवर आम्ही नेहमी लॉग इन करत असतो आणि तिथं नेहमी व्हिजिट केल्यामुळे या संदर्भाच्या गोष्टी, शासनाचे नवीन GR, शासनाचे आर्टिकल, शासनाचे धोरण, काय ट्विट्स केले हे सर्व आमच्याकडे येत राहतात। त्या अनुषंगाने तुम्हाला सांगत राहतो की नमोचा हप्ता कधी मिळणार आहे, PMचा हप्ता कधी मिळणार आहे, कारण की या गोष्टी मित्रांनो थोडंसं प्लॅटफॉर्मवरती जाऊन पाहावं लागत असतात। तर तुम्हाला सांगतो की नमोचा 9वा हप्ताही तुमच्या खात्यात लवकर येणार आहे। जर नाही आला तर या संदर्भात शेतकऱ्यांचा आवाज आपला उठवला जाणार आहे, म्हणजेच की तुम्हाला राज्यात काही ना काही या नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात पाहायला मिळणार आहे। आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता हा जाहीर होणार आहे मित्रांनो। संदर्भात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करू शकता। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।